पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। 14व्या अध्यायातील 11 पासून 15 पर्यंतचे जे श्लोक होते त्यावर असणाऱ्या ओव्या आपण पाहत आहोत। आज पाहणार आहे ती 243वी ओवी। मग तैसाची पुढती रजसत्व वृत्ती मिळवून ये उन्नती तमोगुण। आता जसं सत्वगुण कसा वृद्धी पावतो किंवा वाढतो तर रजगुण आणि तमगुण कमी होतो तेव्हा सत्वगुण आणि तमगुण जेव्हा कमी होतो तेव्हा रजगुण। आता चालू विषयामध्ये रजगुण आणि सत्वगुण हे दोन्ही काय झालेले आहेत, कमी झालेले आहेत किंवा खाली तोंड करून आहेत आणि तमगुणानं अंतःकरणाचा ताबा घेतलेला आहे। अंतःकरणात तमगुण आहे। अंतःकरणात जे जे काही संकल्प येतील, इच्छा येतील त्या सगळ्या तमगुणाच्या द्वारे त्याप्रमाणे इंद्रिये वागतील, त्याप्रमाणे देह वागेल। मग तसंच सगळं बोलणं, खाणं, वागणं त्या पद्धतीचं होईल। म्हणून तमगुण जिथं जास्त असतो तिथं कोणत्या प्रकारची लक्षणं दिसतात ते सांगितलं। तैची जिये लिंगे देहीची सभाय सांगे तिये परिस चांगे श्रोत्र बळे। एकंदरीत आता हे जे काही आपण तिन्ही गुणाबद्दल पाहत आहोत त्यातला हा तमगुण आहे। त्या ठिकाणचा देह कोणत्या प्रकारे बाहेर वागत असतो, त्याची वागणूक कशी असेल आणि हे जर ऐकायचं असेल तर लक्षपूर्वक ऐक। आता हे लक्षपूर्वक ऐक का म्हणायचं बरं? कारण काय तसं काही हे लक्षण महत्त्वाचं आहे का? पण त्याज्य भावानं महत्त्वाचं आहे असं लक्षण किंवा ह्यातलं एक लक्षण जरी आपल्याजवळ असावं तर त्याचा त्याग करायचा आहे। म्हणून हे लक्षपूर्वक ऐक। कोणत्याही गोष्टी जेव्हा ज्या ज्या काही चांगल्या प्रकारच्या त्या तर लक्षपूर्वक ऐकाव्या लागतातच, पण ज्या वाईट प्रकारच्या ते वाईट सगळे दुर्गुण आपल्यातनं काढून टाकायचे असले तर ते पण ऐकावं लागतं। कित्येक वेळात आपल्या ठिकाणी दुर्गुण असतो पण आपण त्याला दुर्गुण मानतच नाही। आपल्याला वाटतं की आता जसं 4 माणसं बसलेत मध्येच जाऊन बसायचं, काय चाललो आहे कोणता विषय माहीत नाही पण मध्येच बोलायला सुरुवात करायची, अर्धवट काहीतरी बोलायचं, हे सगळं दुर्गुण आहे। ह्याला वाटतं मी शहाणा, मी सगळ्यात बसलेल्या मंडळीत भाग घेऊ शकतो, त्यांच्या चर्चेमधलं आद्य होऊ शकतो। म्हणजेच आपण काय करतो हे योग्य का अयोग्य हे कळायची बुद्धी नसली तर तो दुर्गुण असतो। असे दुर्गुण आपल्या ठिकाणी आहेत का हे आपल्याला शास्त्र ऐकल्याशिवाय, आणखीन काय आहे असे प्रासादिक ग्रंथ ऐकल्याशिवाय कळणार कसं? म्हणून तमगुणाकडं लक्षपूर्वक ऐक। तरी होय ऐसे मन जैसे रविचंद्रहीन रात्रीचे का गगन अवसेचिया। एकंदरीत काय आहे की जसं आपलं सरकार असतं, शासन, त्यामध्ये संपूर्ण देशाचं मुख्य राष्ट्रपती असतात आणि सगळा कारभार चालवण्याचं काम पंतप्रधान करतात। ह्याच उदाहरणासारखं इथं पण शरीरात आहे। शरीरात सगळा देह, त्यात असलेलं अंतःकरण आणि बुद्धी जी असते ती राष्ट्रपतीसारखी, पण मन असतं ते पंतप्रधानासारखं आहे। ते सगळं काय आहे, कार्याध्यक्ष आहे। आता त्या मनालाच घेऊन पहिल्यांदा बोलायला लागले। जसा अमावस्येच्या दिवशी सूर्यही नाही आणि चंद्रही नाही,
हे दोन्ही नसलं म्हणजे मग त्या दिवशी खूपच अंधार असतो, अंधारी रात्र असते. हे आपण जसं पाहतो तसं मनाच्या ठिकाणी आता विचारही नाही आणि अविचारही नाही, असं शून्य असणारं मूढ असणारं मन असतं. या मनाला काही सुचतं असं तर नाही, पण दुसऱ्याने काही समजून सांगितलं, एखादा चांगलं सांगणारा भेटला तर त्याच्या सांगण्यामध्ये हा विचार करणार, हा हे सगळं सांगतो, ह्याचा हेतू काय, ह्याला काहीतरी फायदा असल्याशिवाय आपल्याला बोलतो का. म्हणजे त्यांनी सांगितलेले चांगले विचार आपण ऐकून आपल्या सुधारणा करण्याच्या ऐवजी चांगले विचार सांगणाराच हा कसा आपल्याला फसवतोय असा विचार करणारं मन आहे. हे मूढ आहे, मूर्खत्वासारखं आहे. आणि मग त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा विचार नाही, विवेकशक्ती नाही आणि मग ते जसं पाहिजे तसं स्वैराचाराने वागतं. तैसे अंतर असोस होय स्फूर्तीहीन उद्वस विचाराची भास हारपे पै. आता अशा तऱ्हेनं त्याच्या ठिकाणी जे काय आहे अंतःकरण, तिथं बुद्धी असू द्या, मन असू द्या, चित्त असू द्या, हे सगळेच कसे आहेत तर त्या ठिकाणी कोणती स्फूर्ती त्यांच्या ठिकाणी नाही. काय असतं, बुद्धीच्या ठिकाणी स्फूर्ती आली तर मनुष्याला विचार सुचतात. जसं आपण काही समजून घेतलं, कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला माहीत नव्हत्या त्या सगळ्या कोणीतरी सांगितल्या, त्या ऐकल्या, ग्रंथातून ऐकल्या, वाचन केलं, तर बुद्धीत जे जे ज्ञान साचतं, जे जे जाणीव साचते त्याला प्रगल्भ बुद्धी म्हणायचं. पण ही बुद्धी तशी नाहीच. कुठली तमगुणाची बुद्धी, ती बुद्धी त्याप्रमाणे, मन त्याप्रमाणे, आणि मग अंतःकरणात कोणत्याच प्रकारची स्फूर्ती नाही. पटकन काही करावं असं तर काही वाटतच नाही. उलट दुसरे काही करतात त्याला कसं अडचण करावी असं वाटणार. एखादा मनुष्य गावाला निघाला आहे, मग हा कुठं चालला आहे, काय चालला आहे, चौकशी हळूच दुसऱ्याकडे काढायची. आणि त्यांनी जर म्हणलं की हा काहीतरी घरात मुलगी त्याच्या लग्नाला आलेली, तिच्या सोयरिकेसाठी चालला आहे, मग ह्याने तिकडून यायचं, कुठून त्याच्या पुढून कसं यायचं, त्याच्या विरुद्ध रस्त्याने पाठीमागून यायचं आणि पुढं जायचं त्याच्या, आणि स्वतःचं नाक कापून घ्यायचं आणि त्याला म्हणायचं बघ तुला नक्की आडवं आलं, आता कसं जायचं, आता तुझं काम कसं होईल. ते म्हणाल राहू दे बाबा आज माघारी जातो, पण तुझं नाक पुन्हा कधी यायचं, ह्याला त्याचा काय विषय नाही, फक्त त्याला विरोध कसा करायचा आहे. हे जसं तमोगुणाच्या ठिकाणी, कारण तिथं विचाराची भाष, विचार हा तिथं नाहीच, हारपे पै. मग विचारच नाही तर हे कसं झालं. मग काय आहे की आता जे आपण उदाहरण सांगितलं ते कसं झालं, तर तो विचार नाही ना, अशाला कुठे विचार म्हणायचं का. जो स्वतःलाही बाधक आहे दुसऱ्यालाही बाधक आहे त्याला विचार काय म्हणावं बरं. त्याला विचार म्हणताच येत नाही. म्हणून जो चांगल्या प्रकारचा असतो त्याला सद्विचार म्हणतात. सद्विचार आपल्या उपयोगी, आपल्याजवळ कोणी असेल त्याच्या उपयोगी. आणि दुर्विचार तो विचारच नाही, त्याला आपलाही कधी काही फायदा होणार नाही किंवा आपलंही परिपूर्ण नुकसान आणि दुसऱ्याचंही नुकसानच होईल. बुद्धी मेचवेना धोंडी हा ठायवरी मवाळे सांडी आठो देशोधडी झाला दिसे. आता त्याला उदाहरण दिलं, त्याची बुद्धी कशी म्हणले तर इतकी जड आहे, इतकी ती अज्ञानानं ग्रस्त आहे की धोंड्यालासुद्धा मागं सारल. आता धोंडा म्हणजे काय, त्याच्या ठिकाणी काय बुद्धी का, पण तो जसा काय आहे, कोणी इकडं उलथून टाका नाही तर कोणी तिकडं उलथून टाका, त्याला काहीच नाही. तशी ह्याची बुद्धी. कोणी काही मागं काय असायचं, पोलीस खात्यामध्ये 2 प्रकार असायचे, एक हात्यारी पोलीस आणि एक अडहातारी. अडहातारी जे असायचे ते हुशार असायचे, त्यांना कायद्याचं ज्ञान द्यावं लागायचं, ते कायदा पाळायचा आणि कायदा सांभाळायचा काम करायचे. आणि हात्यारी जे होते त्यांना काही नाही, गोळी मारली की मारायची, त्यांनी कशा करता का काय विचारायचं नाही, मार ह्याला, लाठी हल्ला, मारा लाठ्या मारायच्या. जे काही त्यांना फक्त हुकूम देईन ते करायचं.
कशा करता काय काही विचारायचं नाही. असं त्या बुद्धीच्या ठिकाणी जसं काहीच नाही, मग कोणताही प्रकार असेल तर मवाळ भूमिका नाहीच, लगेच क्रोधाला. आता आपण पाहतो सध्या बातम्या आपल्याला पाहायला मिळतात की कितीतरी खूनच होऊ लागलेत, पण नुसते नाहीत, कुणाचा गळा चिरला, कुणाच्या अंगाचे तुकडे तुकडे केले. हे किती क्रूरता आहे. इतकी क्रूरता फक्त तमोगुणातच आहे. म्हणून त्यांनी सांगितलं ठायवरी मवाळे सांडी. त्याच्या अंतःकरणातली दया हा विषय संपलेला आहे. आणि आठो देशोधडी झाला दिसे. आणि स्मरणच नाही, कालचं स्मरण नाही, सकाळचं स्मरण नाही, विस्मृतीच सगळी. रस्त्याने चालला तर आपण कशाकरता कुठं चाललो हेच विसरणार. ज्या माणसाकडं चाललो आहे तो माणूस जवळून गेला तरी हा पुढंच जाणार. कारण का तर आपण काय करणार आहे, कोणाकडं जाणार आहे हे विसरल्यानंतर त्याचं सगळं वागणं कसं झालं. अविवेकाचे नि माझे सभाह्य शरीर गाजे, एकलेनी घेपे दीजे मौढ्यतेत. हा अविवेकी. आता जसं पाहिलं ना, विचारच नाही, तसं विवेकसुद्धा नाही. विवेक तर काय आहे, विचाराची परिपक्वता म्हणजे विवेक असतो. जसं तुकाराम महाराज म्हणतात ना, क्षणक्षणी हाची करावा विचार. कोणता विचार करा, तरावया पार भवसिंधू. हा भवसिंधू तरुण जायचा विचार करा. हा विचार जर सतत आपल्या का अंतःकरणात राहायला लागला तर त्याचं नाव विवेक. असला विवेक ह्यांच्याजवळ कुठे आहे की जे विचाराचं स्थिरता नाही, तर विवेक कसा असेल, अविवेकी. आणि अविवेकी असूनसुद्धा कसा आहे की माझे मस्तावलेलाच. म्हणजे एक समजत तर नाही, पण काही झालं तरी त्याच्यापुढं काय आहे. एक ठिकाणी एक ग्रस्त गेला बँकेतून पैसे काढायचे म्हणून, आणि त्यांनी स्लिप भरून दिली. त्यांनी त्याला पैसे दिले. आता त्यांनी काढले होते 1000 रुपये, पण ह्यांनी 100च्या नोटा, 10च्या नोटाचं बंडल देण्याच्या ऐवजी 50च्या नोटाचं बंडल दिलं. कोणी कॅशियरनी. तो विचार करतो 100च्या नोटांनी मला, 10च्या नोटांनी मला 1000 व्हायला पाहिजे, ते 50च्या नोटा का दिल्या ह्यांनी एवढं मोठं बंडल. मग तो म्हणला अहो माझे 1000 काढायचे, तुम्ही असं कसं दिले की. म्हणला का, जावा की इथनं, चला मागच्याला येऊ द्या. म्हणजे ते इतकं झाल्यावर ते म्हणला थांबा, तुम्हीच चुकलाय, बघा हे माझ्याजवळ किती नोटा दिल्यात तुम्ही. अरे तसं झालं का म्हणले. म्हणजे काय आहे की विचाराची काही तिथं स्थिरता नाही, काही नाही. आणखी एक प्रकार असा, एक शिक्षक होता, आणि म्हणजे हे घडलेली घटना आहे. त्या शिक्षकाचं असंच, शिक्षकच कसा झालता काय माहीत. त्याला घरून जेवणाचा डबा दिला तर त्यात काय करायचे, काय असेल ते मोकळी भाजी वगैरे खाली घालायचे आणि वरून चपात्या द्यायच्या. 1 2 काय 3 त्याला असेल त्याच्या घड्या घालून त्या डब्यात ठेवायचे, तो डबा द्यायचा. हा ग्रस्त जेवणाच्या सुट्टीत डबा उघडायचा आणि पोळीवर असेल तेच चपाती खात राहायचा. सगळ्या संपल्यावर मग भाजी खायचा. आपण हे सगळं बाजूला काढून मग भाजी घ्यावी, काहीच नाही. किती झालं त्याच्यामुळं ते सांगतात की मौढ्यते येते, मूर्खताच. दुसरे म्हणले अरे असं कसं जेवतोस. दुसरे शिक्षक काय होतं आहे म्हणला, जाणारच ना सगळं, एक पोटात गेल्यावर काय होईल ते होईल. दुसऱ्याने सांगितलं तरी त्याला ते काय लक्षात येत नसायचं. तो त्याचप्रमाणे मग हा जो आहे तर असा मूर्खत्वाने वागतो, पण त्या मूर्खत्वाची लक्षणं सभाह्य शरीरी गाजे. आपण मूर्ख आहेत हे लक्षात यायला इतकं तो दुसऱ्याला मूर्खता दाखवतो. एखाद्या वेळेस मनुष्याला काय थोडंफार चुकलं विस्मृतीने तर माणसं तरी म्हणतात मूर्खासारखा कसा वागतो. आता हा मूर्खासारखा वागतो नाही, मूर्खत्वच आहे, पण तेच आपण आपल्याला शहाणपणा दाखवायचा आणि वागायचं. आचारभंगाची हाडे रूपती इंद्रिया पुढे, मरे तरी तेणेकडे क्रिया जाय. आता एक काय आहे की वर्णन सांगितलं, आचारभंगाची हाडे. पूर्वी एक असा समाज आहे की तो इतका हीनदीन वागायचा की त्यांच्या घराच्या आसपास म्हणजे त्यांच्या वस्तीतच सगळीकडे हाडच पडलेली असायची, कारण त्यांचा आहारच तो. बरं आहे ते आहे,
ते कुठंतरी बाजूला करावं, काही नाही, यायचं की दारात टाकायचं, इकडच्यानी दारात टाकायचं. मग ते सरकत सरकत पायाने गेलं तरी घराच्या इकडं इकडं अख्ख्या वस्तीत सगळे हाडच पसरलेली. त्यात ते सांगतात की आचारभंगाची हाडे, म्हणजे ते आपण कसं वागावं तेच नाही. जसं आपल्याकडं सुद्धा जे काही आपण ग्रामीण भागात राहतो ते, की जेवण केलं, भांडी धुतली, तर ते धुतलेल्या भांड्याचं खरकटं पाणी रस्त्यावर टाकलं जातं, ते पण आपल्या दारापुढंच. लोकांनी त्याच्यावर यावं जावं, हे एका बाजूला कुठंतरी टाकावं, ह्याचं काही नाही. काय झालं, आचार कसा असावा, कसं वागावं हे कळत नसल्यामुळं या सगळ्या इंद्रियांना ती सवय लागलेली. मग ते इंद्रिय ज्या पद्धतीनं विचार करतं, तो विचार हा जरी काय आहे मेला तरी त्याच्या ठिकाणी काय की त्याची समजा त्याचं प्रेत घेऊन जाताना सुद्धा दुसऱ्याला त्रास होईल, असली क्रिया त्याची. पाय असे करून पडणार, ते ताटून गेले की पाय जवळ करता यायचे नाहीत, ह्याला घालावं कुठं, कसा बसवा, कसा झोपवा कळणार नाही तर भिंतीला टेकून मरणार, पाय सरळ. आणि ते इतकं शरीर कधी गेला ते कळल्यामुळं असं झोपवलं की पायवर, पाय केले की डोकं वर. का तर नंतरसुद्धा दुसऱ्याला त्रास झाला पाहिजे. पाही आणिकही एक दिसे, जे दुष्कृती चित्त उल्हासे, अंधारी देखणे जैसे डुडुळाचे. आता जसं वर्णन आपण केलं तसंच, की जे काही असेल त्याच्या चित्तात तर दुष्कृती म्हणजे वाईट वागणं हेच त्याच्या ठिकाणी. आणि ते दुष्कृतीचं इतकं आहे की आपण जसा एखादा काय करतो की बसलेत माणसं किंवा जेवायला बसलेत, मध्ये जोरात खाकरणार, झालं तिथंच कुठंतरी आजूबाजूला नाकशिंग करणार, घरात बसला तरी घरातच थुंकणार. असं काय आहे, हे सगळं विचित्र दुष्कृती. आणि हे सगळं करायचं चित्तात. जितकं काही वाईट, जितकं काही अगदी जेवायचं ताट वाढलं तरी दुसरं काहीतरी बोलणार, काही जे काय आपल्याला घृणा निर्माण होईल, उलटी निर्माण होईल, असल्या काहीतरी भाषा काढणार. हे जसं घुबड असतं ते रात्रीचं पाहतं, त्याला रात्रीच्या अंधारातलं दिसतं, तसं याला अज्ञानातलं शहाणपण आहे. म्हणजे दुसऱ्याला कसा त्रास द्यावा हे त्याच्या चित्तात आहे. तैसे निषिद्धाचे नावे, भलतेही भरे हावे, तिये विषयी धावे घेती करणे. तेव्हा या सगळ्या गोष्टी अशा आहेत की जे जे निषिद्ध आहे, निषिद्ध कर्म म्हणून का सांगितलं आहे तर ते त्याज्य म्हणून. मग निषिद्ध कर्म कशाला म्हणायचं तर जे शास्त्राने आपल्या ठिकाणी करू नका म्हणून सांगितलं आहे. जे सभ्य माणसं करत नाहीत किंवा मनुष्याच्या सगळ्या समोर अशा काही गोष्टी करायच्या नसतात त्या मुद्दाम करणार म्हणून निषिद्ध. मग त्याचं काय आहे तर तितकं त्याचं करणं जे आहे त्याची त्याला हाव. मग त्यामुळं त्याच्याजवळ कोणी बसायला तयार होत नाही, त्याच्याशी संगती करायला कोणी तयार होत नाही. मदिरा न घेता डुले, सन्निपाते वीन बरळे, निष्प्रेमेची भुले पिसे जैसे. आता दुसरी गोष्ट आहे की जसा नशा केली कुणी, दारू बिरू घेतली तर तो काय करतो, त्याचा तोल राहत नाही, इकडं रस्त्याला सुद्धा नीट चालत नाही, कधी इकडं ह्याला ते घ्यावं लागत नाही तरीसुद्धा हा डुलत असतो अंगामध्ये किंवा काही घेतलं नाही तरी. आणि ताप झाला तर तो काय असतो की जे काही आपलं काय आहे की वात पित्त हे जे काही आहेत आपल्याकडचे धातू, त्यातले 2 धातू जर जास्त प्रकोप झाला तर आपल्या ठिकाणी काय होतं, ताप वाढतो आणि तापात मनुष्य बरळतो. मग काय बोलतोय, कुठं झोपलाय, तो कोण आहे, काही नाही, काहीतरी आपला तो तापात असतो. आणि बघा कोणीतरी आलं आहे, मलाच घेऊन जात आहे, मला हाक मारतं आहे, असं काही बडबड करणार. याला तसा कुठला ताप नाही, कुठला धातू प्रकोप नाही, पण तरीसुद्धा त्याचे जे बोलण्यात आहे ते असं बरळणे.
बरळणं म्हणजे काय बरं? बरळणं म्हणजे एकच की सूत्र नाही, असं संबंधित बोलणं नाही, असं विसंवादी बोलायचं. आता एक तर दुसरंच काढलं, तिसरंच सलग विषयाची मांडणी नाही, बोलतोय तोवर तो सोडून देऊन दुसरंच काहीतरी, तिसरंच काहीतरी, हे सगळं म्हणजे बरळणं असतं. मनुष्याला काय बोलायचंच झालं तर विषय लागतो, विषय असला तर मुद्दे लागतात, त्याप्रमाणे बोलावं. ह्याच्याजवळ विषयच नाही, काही त्याचे मुद्दे नाहीत, आणि मग त्याचं जे बरळणं आहे ते वाटेल ते बोलण्यासारखं आहे. बरं, दुसरी गोष्ट की जे बोलणं समाजात विरोधी, जसं घर आहे एखादं आणि घरात बाया माणसं आहेत, झालं लहान मुलं आहेत, तर शिव्यागाळी घरात करू नये, आर्वाच्य बोलू नये. पण ह्याला त्याचं ज्ञान नाही, ह्या लहान मुलालाच म्हणणार दे आईला शिवी. म्हणजे आपण काय बोलतो, काय शिकवतो हे समजत नसल्यामुळं याच्या ठिकाणी काय आहे की हे बरळ नाही. आता त्याच्या पुढं सांगितलं की निष्प्रेमेची भुले. प्रेम काय आहे बरं, दाखवायचं कोणावर? समजा संबंधित घरात आहेत, त्याच्या आई वडील आहेत, बहीण भाऊ आहेत, मुलं आहेत, यांना प्रेमानं बोलावं, प्रेमानं त्यांचं काय द्यावं घ्यावं, याच्याजवळ प्रेम नाही. मग हा प्रेमच करत नाही का म्हणले? नक्की करतो, पण कुत्र्यावर मांजरावर. कुत्रं जवळ घेणार, त्याला मांडीवर बसवणार, त्याला तुकडा खाऊ घालणार, मांजर घेणार, त्याला खाऊ घालणार, म्हणजे हे नको त्याच्यावर प्रेम दाखवेल. करू नये असं नाही, प्राण्यावर दया दाखवावी, पण इतकं नाही की जे दुसऱ्या सजीव माणसाला करावं, म्हणजे मुलाबाळांना करावं, त्यापेक्षा ते सजीवच आहेत, पण त्यांना इतकं करतो की यांना करत नाही, पण त्यांना मुलाला सांगणार बघ माझं कुत्रं चांगलं आहे, पण तुला काय कळत नाही. म्हणजे तुलना काय करणार त्या मुलाची? कुत्र्याबरोबर करणार. हे काय आहे? त्याचं प्रेम आहे का नाही? चित्त तरी गेले आहे परी उन्मनी ते नोहे, ऐसे माल्ला ती जे मोहे माझी रेनी. आता दुसरी गोष्ट अशी मूढत्व आहे, त्यामुळे एका दिवस कुठंतरी तंद्री लागली की बसला, त्याचे डोळे उघडे असो, कुठंतरी त्राटक लागल्यासारखं बघत राहणार, कोणी हाक मारली तरी ओ नाही, समोरून कोणी गेलं तरी त्याची नजर तिकडं जात नाही. हा सगळा प्रकार कसा आहे? तर त्याचं चित्तच तिथं नाही, काहीतरी विचार करतो त्यात आहे. आता इथं विषय असा असतो की चित्ताच्या ठिकाणी स्थिरता प्राप्त झाली आणि चित्त अंतर्मुख झालं तर त्याला उन्मनी म्हणायचं. उन्मनी म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्याच्या पुढची अवस्था. आता तिथं काय बाह्य जगाचा संबंध नाही, अंतर्मुख झाल्यानंतर परमात्म्याशी झालेला संबंध म्हणजे उन्मनी. हरिपाठात प्रमाणे रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लादली सकळ सिद्धी. याला हाही उन्मनी नाही. मग हे काय आहे? हा त्राटक लावून कुठंतरी विचारतो. मग एखाद्याने त्याला खांदे हलवले आणि जागं केलं, अरे काय चाललं आहे तुझं, आम्ही तुला किती हाका मारल्या, किती काय करत होता, कशाच्या विचारात बुडला आहे? ते म्हणला विचार करत होतो कावळ्याला दात असतील का नाही. मग आता हे विचाराला काही कारण आहे का त्याला? बरं, त्याच्या काय पदरात पडणारे असले विचार तमगुण्याजवळ आहेत. किंबहुना ऐसेसी ये चिन्हे तमपोशी, जई वाढे आई तिसी आपुलिया. अशा तऱ्हेनं हे जे काही आत्तापर्यंत चिन्ह सांगितलीत हे तमगुणाच्या ठिकाणी आहेत. आणि तमगुणी मनुष्य आपल्याजवळची चिन्ह म्हणजे दुर्गुण आहेत हे काढून टाकावेत असा कधीच विचार करणार नाही, त्यामध्येच वाढ करल, तसंच जीवनभर त्याचं असेल ते वागणं होईल. आणि हेची होय प्रसंगे मरणाचे जरी खागे, तरी ते तुले निरिगे तमेशी तो. आता झालं पुढचा मुद्दा असा सांगतात, जर तमगुणानं हा दुर्गुणी वागतो, सगळ्या लोकाला त्रास देतो, त्याच्या ठिकाणी कोणी जवळ बसावं, कोणी बोलावं, कोणी त्याच्याशी व्यवहार करावा असा तो नाही, मग हा मनुष्य मरणानंतर काय करेल? त्याला मृत्यू आला तमगुणातच, तर सांगतात तमगुणाप्रमाणेच राहील. जे काही तमगुणी आहेत तसंच. म्हणजे आता हे सगळे हिंस्र पशु, मांजरपासून वाघ, सिंह, अमुक तमुक,
ह्यांच्या ठिकाणी काय आहे की काही नाही. असं सांगतात की लांडगा जो आहे तो कळपाने जातो. त्यांना 2-3 दिवस कुठं काय मिळालीच नाही शिकार, खायलाच काय मिळालं नाही तर उपाशीच आहेत ना. मग ते असा विचार करतात की त्यातल्याच एका लांडग्याला मारतात आणि त्यातलं खायचं. आता यांना नाही आपलाच आहे हा असं काही नाही. एखाद्याला आपण बाहेर पाहतो ना कुत्र्याने, एकाने कळवंडीत एकाला पाडलं की सगळे त्याच्याच अंगावर धावतील. आपलं काय हे आपल्या वस्तीवरचं आहे, आपलंच मित्र आहे, काही त्याला नाही. हे सगळं काय तर तमोगुण आहे. तेव्हा मरणानंतरसुद्धा अशाच दिशेला तो जाणार. राई राई पण बीजी सांडोनी अंग त्यजी, मग विरुडे तै दुजी गोठी आहे गा. त्याला उदाहरण दिलं. जसं मोहरीचं झाड आहे, मोहरीच्या झाडाला त्याच्या शेंगा असतात लहान लहान. मग ते काय होतं, वाळतात आणि जर कोणी काढलंच नाही तर ते बी तिथंच पडतं. शेंगा उन्हानं फुटल्या की सगळं पडतं. काय पाहिलं आपण, लागण कशाची केली किंवा आलं कुठून तर मोहरीचंच बियापासून झाड आलं आणि झाडाला शेंगा लागल्या, त्या पक्व झाल्या, तिथंच पडल्या. म्हणजे मोहरीपासून मोहरीच आली का नाही. हे उदाहरण का दिलं, जसं त्या बियाचं झाड होऊन त्याचं जसं पुन्हा बियात रूपांतर होतं तसं तमोगुणाचा तमोगुणीच होतो, असं उदाहरण दिलं. पै होवोनी दीप कलिका एरू आगी विजो का जेथ लागे तेथ असं का तोच आहे. तसंच अजून एक उदाहरण आहे की जे पूर्वीचा काळ आहे. आता माऊलींचं लिखाण म्हणजे 700 वर्षापूर्वीचं आहे. आज 30-40 वर्षापूर्वीसुद्धा असं होतं की घराघरात काडेपेटी नसायची. मग देवा लावायचा झाला तर दुसऱ्याच्या घरी देवा लावला असला की त्याला लावून आपला आणायचा. नसेल तर घरात अगोदरच कुठंतरी विस्तू ठेवलेला असायचा चुलीमध्ये. मग ती गौरी फुंकून फुंकून तिचा जाळ करायचा आणि मग त्याला दिवा लावायचा. संध्याकाळच्या वेळेला दिवे लागण म्हणायचो आपण त्याला. अशा वेळेस ज्या विस्तवापासून दिवा लावला आहे तो विस्तू विजून गेला, दिवा मात्र आहे. मग ह्याला सांगितलं, अरे ते विजला की, म्हटलं विजला तर विजला, दिवा आहे की. ज्याच्यापासून दिवा निर्माण झाला, दिवा पेटलेला आहे, तो दिवा असला तरी ते विस्तवाचं त्याला पुन्हा काही महत्त्व वाटत नाही. म्हणून तमाची लोथे बांधोनिया संकल्पाते देह जाय तै मागवते तमाचेची होय. तेव्हा एकंदरीत मनुष्य कसा परगावी निघालेला. एक पूर्वीचं उदाहरण आहे. आता कसं आपल्याजवळ बॅग आहे, काहीतरी घेतो. पूर्वी गाठोडं बांधायची. गाठोड्यात आपल्याला कुठं जायचं झालं ते गाठोडं डोक्यावर घ्यायचं किंवा जायचं. तसं तमाची लोथे म्हणजे तमाचं गाठोडं बांधलं आणि दुसऱ्या जन्माला गेला तर तेच गाठोडे, त्याच्याजवळ दुसरं काय. आता काय येणे भवे तो तमवृद्धी मृत्यू पावे, तो तमवृद्धी मृत्यू पावे, तो पशु का पक्षी होय झाड का कृमी. आता याप्रमाणे त्याचं उत्तर आता दिलं की तो पुढं जर जन्माला आला तर मग कुठं जाईल, तर मग पशु पक्षी, लांडगा, वाघ, कोल्हा अशा ठिकाणी म्हणा, किंवा कावळ्यासारखा पक्षी, घारीसारखा पक्षी की जे फक्त मांस भक्षण करतो. त्याच्यानंतर कीटक की जे एखादं मृत झालं, कुत्रं, मांजर, आणि मग त्याला काहीच नाही झालं तर त्यात ज्या आळ्या होतात त्या आळ्या त्या सगळ्या काय करतात, त्याला नष्ट करतात. तसला जन्म ह्याला प्राप्त होईल. त्या घाणीमध्ये शेपटाच्या आळ्या असतात, तसला जन्म ह्याला प्राप्त होईल. नसेल तर झाड, मग एक एक झाड काय आहे 100 वर्ष 150 वर्ष टिकतं. म्हणजे हा पुन्हा जन्माला गेला तर झाड रूपात 150-150 वर्ष राहणार. कृमी होणार, आणखीन काही होणार. हे त्याचे काय आहे, मृत्यूनंतरचे प्राप्त होणारे जन्म आहे. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.